हाँ मैम स्टार्ट कर सकते हैं। हॅलो एव्हरीवन. सो मागच्या क्लासमध्ये आपण हीट अँड टेम्परेचर बद्दल बोलत होतो आणि त्याबद्दल आपण त्याची काय वेगळेपण आहे हीट आणि टेम्परेचर यामध्ये, तर त्याबद्दल आपण सगळे एक्झाम्पल्स बघितले आणि हीट याचा स्रोत काय आहे, ऊर्जा, त्याचे टेम्परेचर आपण कशा प्रकारे पाहतो. आज आपण त्याबद्दल पाहणार आहोत की टेम्परेचर मोजण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या वस्तूचा वापर करतो. जे प्रत्येक जसं आपल्या शरीराचं टेम्परेचर म्हणा किंवा एखाद्या वस्तूचं, पाण्याचं, सगळ्या वस्तूकरिता वेगवेगळ्या. Are you sharing screen? नाही. That's fine. That's fine. Yeah, thank you. Thank you. No, I was just checking. That's all. Yeah. Okay, thank you. I'm recalling the back. Fair enough. So, आज आपण पाहणार आहोत की टेम्परेचर मोजण्याकरिता कशा कोणत्या कोणत्या वस्तूचा आपण वापर करतो आणि परत हीट साठी सुद्धा आपण आज पाहणार, कॅलरीमीटर पाहणार आहात आपण. तर त्यासाठी आपण बघूया, आपण ऍटलिस्ट मागच्या क्लासमध्ये काय बघितलं होतं ते एकदा पाहून घेऊया, जेणेकरून आपल्याला एक रिव्हिजन होणार की आपण काय सोडलेलं मागच्या क्लासमध्ये. सो लेट्स टेक अ क्विक लुक. तर आपण काय बघितलं होतं की सोर्स जे आहेत, काय आहेत ऊर्जेचे, त्याबद्दल बघितलं होतं. आणि टेम्परेचर कशा प्रकारे आपण त्याला मोजू शकत नाही म्हणून आपण थर्मोमीटर याचा वापर करतो, ते सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं. आपण त्याचे एक्झाम्पल बघितले होते की जी हीट आहे, जो टेम्परेचर आहे हा कसा व्हॅरी करत आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण कृती बघितली होती की एक सेन्सेशन, पाणी गरम आहे किंवा थंड आहे पाहण्यासाठी आपण फक्त सांगू शकतो, पण त्याला किती प्रमाणात थंड आहे, किती प्रमाणात आहे गरम, त्यासाठी तो टेम्परेचर एक व्हॅल्यू सांगण्यासाठी आपण थर्मोमीटरचा वापर करतो, म्हणून आपण ही कृती बघितली होती. आणि हीट आणि टेम्परेचर मध्ये आपण बोलत असताना म्हटलं होतं की समजा एखादी वस्तू गरम असेल तर त्यामधले जे मॉलिक्युल्स असतात, जे ऍटम्स असतात, त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी जास्त प्रमाणात निर्माण होत असते आणि ते स्वतःच्या ठिकाणी जास्त हालचाल करत असतात. म्हणून त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, जी हीट आहे, ती जास्त वाढत असते. आणि समजा आपण उदाहरण घेतलं होतं की कमी मॉलिक्युल्स असलेला जसा कप आहे किंवा जास्त मॉलिक्युल्स असलेली बादली आहे, तर त्यामध्ये समजा त्यांचं तापमान, टेम्परेचर समजा जर एका दोघांचा सारखा असेल, पण हीट ही बादलीमध्ये जास्त राहणार. का बरं? तर त्यामध्ये जे मॉलिक्युल्स अवेलेबल आहेत, जे ऍटम्स आहेत, त्याची मात्रा ही जास्त असते. त्यामुळे आपण जे हीट आहे हे कशावर अवलंबून आहे म्हटलं होतं? त्यामध्ये असणाऱ्या ऍटम्सवर, आणि ते किती प्रमाणात स्वतःमध्ये हालचाल करत असतात. जसं बघा इथे आपण उदाहरण घेतलं होतं की जी गरम गॅस आहे त्यामधले जे मॉलिक्युल्सचे जे एरो दिसत आहेत तुम्हाला, ते जास्त दूर अंतरावर हलताना दिसत आहे. आणि जे कूलर गॅस आहे ते कमी, कारण त्यामध्ये जी हालचाल आहे ती कमी होत आहे. तर हे आपण बघितलं होतं मागच्या क्लासमध्ये. आज आपण पाहणार आहोत की स्पेसिफिक टेम्परेचर काय आहे आणि ह्याचा जो फॅरेनहाइट, केल्विन आहे, सेल्सिअस आहे, हे जे व्हॅल्यूज आहेत टेम्परेचरचे, हे कसे निर्माण होतात आणि त्यासाठी जो फॉर्म्युला दिलेला आहे बघा, हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण वापरतो आणि त्याबद्दल आपण आज क्लासमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर हे आज आपण पाहणार, त्यासाठी एक रिकॅप. तर बघा, हे जे टेम्परेचर आहे, जे मी म्हटलं, एक मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून तुम्हाला सरळ एका स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येणार. तर बघा, हा जो सेल्सिअस आहे, हा टेम्परेचर, हे जे कॉमनली युज्ड, मी हा जो वर्ड वापरलेला आहे, तर यामध्ये हे यासाठी आपण असं म्हणतो की आपण टीव्हीवर सुद्धा बघितलं आहे की बातम्यामध्ये सांगतात की आज एवढा 36 डिग्री टेम्परेचर होता की काय होतं. तर हे जे डिग्री सेल्सिअस आहे
हे आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. ठीक आहे. तर हा जो टेम्परेचर आहे, हा जो सेल्सिअस आहे, हे कशामध्ये दाखवतात आणि याचं जे 0 डिग्री सेल्सिअस हा कमीत कमी याचा हा व्हॅल्यू आहे. म्हणजे हे समजून घेण्यासाठी बघा, डिग्री सेल्सिअस आहे तर त्याचा बॉइलिंग फ्रीजिंग पॉइंट किती म्हटलं आहे 0 डिग्री सेल्सिअस. पण त्याच ठिकाणी फॅरनहाइट आहे, हे आपण बॉडी स्वतःच्या बॉडी टेम्परेचर साठी वगैरे हे अमेरिकेमध्ये वापरलं जातं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फॅरनहाइट. पण शरीराचा जो बॉडी टेम्परेचर आहे तर आपण 38 डिग्री आपला जो बॉडी टेम्परेचर हा नॉर्मल असतं. खूप थंड बॉडी नको आणि खूप जास्त गरमही बॉडी नको. त्यासाठी 38 एक स्टँडर्ड टेम्परेचर आपण कन्सिडर करतो. तर त्यासारखं जसं बघा इथे डिग्री सेल्सिअस याचं किती म्हटलं आहे, यामध्ये फॅरनहाइट मध्ये 32 डिग्री फॅरनहाइट वर पाणी थंड होत आहे. मात्र केल्विन मध्ये तेच आहे 273 केल्विन आणि सेल्सिअस मध्ये 0 डिग्री सेल्सिअस. तर हे जे पॉइंटर्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एखाद्या मार्क्ससाठी आपल्याला एक्झाम मध्ये येत असतात. तर हे सॉल्व्ह कसं करतात आणि हा जो आकडा आहे हा कसा ठरवला जातो हे आज आपण पाहणार आहोत. जसं बघा मी सेल्सिअस म्हटलं तर यासाठी एक मापक आहे. जसं म्हणा काही कोणत्या आकाराचं एक मापक आहे, तुम्हाला दाखवते मी समोरच्या. जसं हे बघा इथे हे जे मापक दिलेले आहेत वैद्यकीय मापक, पूर्ण एक डायग्राम. तर हे वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे, हे जे तुम्हाला दिसतंय ना डिजिटल तापमापी, हे शरीराच्या तापमानासाठी वापरले जाते. आणि ही जी वैद्यकीय तापमापी आहे किंवा ही जी तापमापी आहे हे लाल जे दिसत आहे, ही जसं आपण एखादा एक्सपेरिमेंट करत आहोत किंवा एखादा आपण प्रक्रिया करत आहोत प्रॅक्टिकल जे म्हणतो आपण त्याला, त्यासाठी याचा वापर केला जातो. आणि हा जो तुम्हाला हिरव्या भागामध्ये जो दिसत आहे एक चित्र, तर हा बाहेरचा जो तापमान आहे आपला जो थंडी गरमी हा जो तापमान आहे यासाठी याचा वापर केला जातो. म्हणून ह्याचे जे सगळ्यांचे जे आकडे आहेत हे विशिष्ट एका आकड्यामध्ये आहेत. आणि हे कसं आले त्यासाठी पण आपण फॉर्म्युला पाहणार आहोत. पण आधी सध्या लक्षात ठेवा की यामध्ये काय म्हणत आहे, सेल्सिअस कॉमनली युज्ड हे आपण सहसा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. तर यामध्ये फ्रीजिंग पॉइंट काय आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि वॉटर बॉइल्स 100 डिग्री सेल्सिअस. पाणी जे उकडतं ते 100 डिग्री सेल्सिअस वर असतं. आणि फॅरनहाइट मध्ये पाणी कितीवर उकडत आहे, त्याचा जो वस्तू आहे फॅरनहाइट जे तापमान मोजण्याकरता ती किती दाखवत आहे 212 फॅरनहाइट. आणि तिथेच 373 कशामध्ये केल्विन मध्ये दाखवत आहे. तर हे जे प्रत्येकाचे वेगळे वेगळे जे आहेत तापमान किंवा जे दाखवण्याचे जे आकडे आहेत हे त्याचा जो मोजपट्टी म्हणा यंत्रण यावर आणि आपण जे फॉर्म्युला वापरतो त्यावर अवलंबून असतं. तर हे आपल्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे. तर आपण एकदा त्याकडे क्विक बघूया, लक्ष घालूया की आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते. तर बघा हा जो फॉर्म्युला आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा जो इथे हा फॉर्म्युला दिसताय F-32 डिवायडेड बाय 9 इक्वल्स टू C डिवायडेड बाय 5. तर हा जो C आहे हे काय आहे केल्विन आहे. ठीक आहे. समजा आपल्याला एखादी व्हॅल्यू काढायची आहे किंवा मांडायची आहे, आपल्याला माहिती आहे की केल्विनची व्हॅल्यू काय आहे, तर आपल्याला त्याला फॅरनहाइट मध्ये काढायचं आहे. तर आपल्याला सारखा फॉर्म्युला मांडून ह्याची आपण व्हॅल्यूज काढू शकतो. बघा इथे दिलेला आहे दिस इज 1 हा पहिला फॉर्म्युला आहे आणि हा केल्विन करिता हा दुसरा फॉर्म्युला आहे. तर हे जे फॉर्म्युला आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे आपण ज्यावेळेस न्यूमेरिकल्स किंवा उदाहरणं पाहणार त्यावेळेस आपण हे याचे वापर करणार. तर यामध्ये म्हणत आहे की हे जे डिस्क्रिप्शन हा जो दिलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि यामध्ये हे जे रकाने दिले आहेत ना, जसं बघा काय म्हणत आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ मर्क्युरी. तर मर्क्युरी म्हणजे एक धातू म्हणा. प्रेरणा मैम, हाँ मैम मुझे कुछ बोलना है यहाँ पे। ये शहादा स्कूल के बच्चे हैं, सॉरी शहादा स्कूल के बच्चों, आप लोग मराठी मीडियम स्कूल है ना, ये इंग्लिश मीडियम की क्लास चल रही है बेटा, दूसरे लिंक से ज्वाइन करो, वहाँ पे मराठी मीडियम की क्लास लगी है।
यहाँ से आप लोग लीव कर दो, शहादा स्कूल मराठी मीडियम में चले जाओ बेटा। आप लोग अपने टीचर को बोलो कि ये इंग्लिश मीडियम क्लास है, आप मराठी मीडियम में ज्वाइन करें, गलत लिंक से ज्वाइन किया। थैंक यू, आप कंटिन्यू। तर आपण काय बघत होतो की हा जो मर्क्युरी आहे हा एक धातू आहे आणि याचा जो बॉइलिंग पॉइंट किती आहे आणि याचं फ्रीजिंग पॉइंट किती आहे, तर हे काढण्यासाठी जसं एफ इथे व्हॅल्यू काढायची आपल्याला फेरनहाइट मध्ये काढायची आहे आणि आपल्याला कशामध्ये दिली आहे, केल्विन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर इथे काय काय काढायचं आपल्याला, एफ आणि के. प्रेरणा मैम, हो प्रेरणा मैम, एक बार आप बता दीजिएगा इनको मराठी में बताइए जरा, शहादा स्कूल। ओके, ठीक आहे ठीक आहे मुलांनो, इथे इथे क्लास जी सुरू आहे आपण इंग्लिश मीडियमची घेत आहोत. मी क्लास इंग्लिश मीडियमची घेत आहे, आपण मराठी मीडियमचे आहात बरोबर. तुम्ही मराठी मीडियमचे आहात तर तुमची जी मराठी मीडियमची क्लास होते त्याकरिता तुम्ही लिंक मध्ये जॉईन व्हा. ठीक आहे, तुमच्या मॅमला सांगा किंवा जी काही लिंक तुम्हाला आली आहे. ओके, तर हमशल स्कूल लिव्ह झाले आहे आणि नवपूर गव्हर्नमेंट स्कूल इंग्लिश मीडियम आहे, तर ते आपल्यासोबत कनेक्टेड आहे. तर ही जी या रकान्यामध्ये जे काही दिलेलं आहे केल्विन मध्ये, आपल्याला केल्विनची व्हॅल्यू दिलेली आहे, पण आपल्याला बॉइलिंग पॉइंट कशाचा काढायचा आहे, मर्क्युरीचा. कशामध्ये, फेरनहाइट मध्ये. इथे बघा रिकामी जागा आहे फेरनहाइट मध्ये. तर आपण काय करणार, इथे हा जो फॉर्म्युला आहे, हा जो फर्स्ट फॉर्म्युला दिसत आहे यामध्ये, ठीक आहे, यामध्ये काय ठेवणार आपण, केल्विनची ही व्हॅल्यू ठेवणार इथे. याचा अर्थ आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार, एफ ची, फेरनहाइटची व्हॅल्यू मिळणार. आपण त्याला क्रॉस मल्टिप्लाय करून ची व्हॅल्यू काढणार, त्यामधून आपल्याला फेरनहाइटची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे, आता समजा आपल्याला फेरनहाइटची व्हॅल्यू मिळाली तर आपण काय करणार, इथे केल्विनचे जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये सुद्धा आपली ही सी ची व्हॅल्यू ठेवणार आणि आपला आन्सर येणार. तर इथे जे रिकाम्या जागा जे आहेत हे इन सिंपल वे, की जी सी ची जी व्हॅल्यू दिली आहे इन केल्विन मध्ये, सेल्सिअस मध्ये, ही आपल्याला कुठे ठेवायची आहे, या सी मध्ये सेम. आणि हा फॉर्म्युला हा आपण वापरतो आहे. ठीक आहे, तर हे या रकान्यामध्ये डिस्क्रिप्शन जो दिलेला आहे हे, आणि जास्तीत जास्त इथे त्यांनी पाणी, रूम टेम्परेचर आणि मर्क्युरी का बरं वापरलेला आहे, तर तुम्हाला आता मी जी उपकरणं दाखवणार त्यामध्ये जी उपकरणं बनतात ना टेम्परेचर मोजण्यासाठी, तर त्यामध्ये मर्क्युरीचा आधी वापर करायचे. जसं आपण पाण्याचं, आपण जास्तीत जास्त मी पण तुम्हाला उदाहरण देताना पाणी गरम आहे, त्याला आपण गॅसवर चढवलं आहे, या प्रकारची मी पाण्याची उदाहरणं दिली, किंवा माझा आजूबाजूचा जो वातावरण आहे त्याबद्दल मी उदाहरणं दिली. तर हे आपल्याला रिलेट करतात, आपण त्याला समजू शकतो. म्हणून मर्क्युरीचं जो उदाहरण त्यांनी दिलं यासाठीच आहे की जे आपण मोजमापीमध्ये जे आधी मर्क्युरी वापरायचे, आता तर अल्कोहोल म्हणून आता वापरतात, कारण मर्क्युरी थोडस शरीराकरता हानिकारक असतं. समजा ते काही एक्सपेरिमेंट करत असताना किंवा काही करत असताना फुटलं तर ते आपल्याला परिणामकारक असतं, म्हणून आता मर्क्युरी नाही वापरत, पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सो इथे जे फॉर्म्युला आहे तेच वापरून इथे त्याचे पॉइंटर्स काढायचे आहेत. तर हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्यासाठी हे जे उदाहरण आहेत हे मी मांडण्याचा प्रयत्न केला पीपीटी मध्ये सुद्धा. तर आपण ते पाहूया काय काय दिलेलं आहे. जसं आता मी तुम्हाला सांगत होते की मर्क्युरीचा वापर होतो, तर हे बघा, हे यामध्ये होतं. हा जो पहिला जो तुम्हाला दिलेला आहे साधारण तापमापी, तर हा जो आहे बघा, यामध्ये मी अल्कोहोल हा जो शब्द वापरला आहे, सॉरी मराठी पीपीटी, तर यामध्ये जे हे बघा, हे तुम्हाला रेड दिसत आहे, तर हे काय होतं, एका टोकाला हे फुगलेलं आहे आणि याचा आपण वापर करतो साधारण जसं एखादे
पाण्याचं तापमान मोजायचं आहे किंवा कशाचं तापमान मोजायचं आहे, तर याकरिता आपण याचा वापर करतो. ही साधारण तापमापी आहे आणि ही वैद्यकीय आहे. ही आपल्या जे शरीराकरिता आपण जे डॉक्टरकडे गेल्यानंतर बघा तुमच्या तोंडामध्ये एक ठेवतात, तर त्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि हे याचं शरीराचं तापमान मी 38 म्हटलं होतं, ते 37.8.9 याचा अर्थ 38च असतं ते. तर सहसा आपलं जे शरीराचं तापमान असतं हे 37-38 डिग्री सेल्सिअसच्या मधात असतं. ठीक आहे. आणि याचा मोजण्याचा आवाका म्हणजे याची लिमिट, प्रत्येक जी मोजपट्टी आहे त्याची लिमिट असते. तर याची लिमिट काय आहे? 35 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस. तर हा जो तापमान मोजपट्टी आहे याचा वापर आपण घरी पण करू शकतो, डिजिटल तापमापी. तर याला जो सेन्सर असतं, हा जो वापरला आहे सेन्सर, तर बघा हा जो इथे समोर दिसत आहे समोर, तर ह्याला तोंडामध्ये ठेवल्यानंतर आपल्या शरीरामध्ये किती उष्णता आहे, किती गरमी आहे किंवा जे काही टेम्परेचर आहे ते यामध्ये सेन्सरद्वारे मोजलं जातं. आणि ही जी मी आता तुम्हाला म्हटलं होतं त्यामध्ये इथे सुद्धा मर्क्युरी वापरली जाते. इथे हा जो लाल आहे ते काय होतं, तापमान जास्त असेल ना तर हा लाल भाग ही जी मर्क्युरी आहे ही विरघळून वर जाते. तर आता यामध्ये अल्कोहोल वापरला जातो, तर ह्याचं सुद्धा ते बघा तुम्हाला दिसत असेल इथपर्यंत पोहोचलेला हा जो लाल भाग आहे, इथून हा गरम होऊन हा वर गेलेला आहे. तर ह्याचा मोजण्याचा आवाका काय म्हटलं तर 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत याचं तापमान मोजू शकतो. ज्यावेळेस प्रयोगशाळामध्ये किंवा प्रॅक्टिकल्स मध्ये लॅब मध्ये वापरलं जातं. प्रयोगशाळेतील तापमापी याला म्हटलं आहे. आणि ही आहे टेम्परेचर, हवामान विभाग म्हणा किंवा जे शेतीमध्ये जे काही तापमानाकरिता किती प्रमाणात पाहिजे आहे त्यासाठी ह्याचा वापर केला जातो मॅक्झिमम किंवा मिनिमम तापमानाकरिता. तर जे मी चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, इथे सुद्धा हे जे दिसत आहे हा जो टोला हा वर जातो. तर आज किती उष्ण आहे हे सांगण्यासाठी या सगळ्या वस्तूचा वापर केला जातो. तर आपल्या पुस्तकामध्ये पण त्याबद्दल सेम दिलेलं आहे. एकदा याबद्दल वाचून घेऊया नेमकं काय काय दिलं आहे ते. बट मी जे चित्र दाखवले ते यामध्ये सारखेच आहे. त्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलं आहे, थर्मोमीटर, यू मस्ट हॅव सीन द थर्मोमीटर दॅट इज युज्ड व्हेन समवन ऍट अ होम हॅज अ फीवर. तर जे तोंडामध्ये ठेवण्यासाठी जे देतात ते त्याबद्दल म्हणत आहे. त्याला थर्मोमीटर, शरीरासाठी वापरण्याकरिता थर्मोमीटर, दॅट थर्मोमीटर इज कॉल्ड अ क्लिनिकल थर्मोमीटर, जे आपण आपल्या शरीराच्या तापमानासाठी वापरतो. आणि डिफरंट थर्मोमीटर्स आर युज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. जसं आपण हे बघितलं बघा, वेगळ्या वेगळ्या पर्पज करिता, वेगळ्या वेगळ्या कारणाकरिता आपण वेगळे वेगळे थर्मोमीटर, तापमान मोजमापी वापरत असतो. सो तर हेच पाहण्यासाठी इथे त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की याबद्दल ते बोलत आहेत. काय म्हणत आहे, इट हॅज अ नॅरो ग्लास ट्यूब विच हॅज अ बल्ब ऍट 1 एज. आणि या बल्ब मध्ये काय असतं म्हटलं त्यांनी, लिक्विड. आणि हा जो लिक्विड आहे, हा लिक्विड हा तापमान जसा वाढत गेला तसा हा पातळ होत जातं आणि हा वरच्या दिशेने ढकलला जातो. तर इथे सुद्धा म्हटलं आहे की अर्लियर मर्क्युरी वॉज युज्ड बट इट्स अ हार्मफुल फॉर अस. शरीराकरिता हे हानिकारक असतं मर्क्युरी. ठीक आहे. म्हणून मर्क्युरी वॉज युज्ड बट इट्स हार्मफुल फॉर अस, सो दॅट्स वाय इट रिप्लेस्ड विथ अल्कोहोल. तर मर्क्युरी सारखंच काम करणारं त्यांनी एक नवीन पदार्थ तयार केला आहे. त्याला अल्कोहोल ते असं म्हणत आहेत, ज्याचा वापर करत आहेत ते. आणि रेस्ट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द ट्यूब हॅज अ व्हॅक्यूम अँड इट अदर एंड इज क्लोज्ड. म्हणजे इथे हे जी आहे ही खाली जागा पोकळ आहे आणि जसं जसं वर जाणार, जसं टेम्परेचर वाढत आहे तसं तसं तो जो लाल भाग आहे तो वर जाणार आणि आपल्याला नेमकं किती तापमान आहे हे सांगण्यास मदत करत आहे. The bulb kept in contact with the object whose temperature is to be measured so that its temperature becomes same as that of the object. ऑब्जेक्ट म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जसं आपण एखाद्या तापमानाचं, जसं आपण एखादं पाणी घेतलं किंवा त्याचं तापमान बघत आहोत, तर त्याचं किती तापमान आहे तेवढं दाखवण्यासाठी तेवढंच ते वर जाणार आणि थांबून जाणार. समजा याचं तापमान इथे 30 दाखवत आहे, याचा अर्थ इथे जो
ठेवलेली जे पाण्याचं तापमान मोजत असणार तर त्याचा ते तापमान दाखवून तेवढं ते थांबणार. Because of the increased temperature, the alcohol inside it expands and its level in the tube rises. Using the purpose of the expansion of alcohol to be discussed below, the temperature can be obtained from the level of the alcohol. त्या अल्कोहोलच्या लेवल पर्यंत किती गेला आहे त्यानुसार आपण टेम्परेचर मोजतो. तर परत यामध्ये बी मध्ये दाखवत आहे, याबद्दल बोलत आहेत क्लिनिकल थर्मोमीटर. त्याबद्दल काय म्हणत आहेत की ऍज द बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी पर्सन इज 37 डिग्री सेल्सिअस, क्लिनिकल थर्मोमीटर आर डिझाईन टू मेजर टेम्परेचर बिटवीन 35 to 40 डिग्री सेल्सिअस, 42 डिग्री सेल्सिअस. आपण बघितलं. तर हा जो क्लिनिकल थर्मोमीटर बद्दल जे म्हणत आहे तर याची त्यांनी एक लेवल बांधली आहे की याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर, याच्यापेक्षा जास्त तापमान असेल तर हे मोजू शकणार नाही. किती त्यांनी एक आकडा दिलेला आहे 35 डिग्री टू 42 डिग्री सेल्सिअस. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कधी रिकामी जागा किंवा कशामध्ये हा प्रश्न विचारू शकते की जी क्लिनिकल थर्मोमीटर आहे याचा काय लेवल आहे, त्याची काय लिमिट आहे ते सांगा म्हणून हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. Instead of the about type, digital thermometer are used for the clinical purpose, such as thermometers shown in C. तर हे जे म्हणत आहे थर्मोमीटर बी आणि सी हे वापरतात. तर बघा आधी हे वापरायचे म्हणत आहे, पण आता या डिजिटल थर्मोमीटरचा वापर केला जातो. आणि यामध्ये काय वापरलं जातं? सेन्सर. इथे हा जो टोक दिसत आहे हा सेन्सर, ज्यामध्ये तोंडामध्ये ठेवल्यानंतर याचं तापमान आपल्या शरीराचा आपल्याला समजू शकतं. This does not use the expansion of liquid due to heat. Instead, it has sensor which can be measured the heat coming out from the body directly, and from that can measure the temperature of the body. जसं या थर्मोमीटर मध्ये जसं तो अल्कोहोलचा टेम्परेचर वाढून तो वर जात होता, तसं यामध्ये ती प्रक्रिया वापरलेली नाही आहे. तर यामध्ये त्यांनी काय ठेवलं आहे? सेन्सर, जेणेकरून आपल्या शरीराचा किती टेम्परेचर आहे ते लक्षात घेऊन सेन्सर इथे आकड्यामध्ये त्याचा टेम्परेचरचा एक व्हॅल्यू सांगणार. तर हे झालं सेन्सरमुळे. परत द थर्मोमीटर युज्ड इन लॅबोरेटरी. आता कशाबद्दल बोलत आहेत? लॅबोरेटरी थर्मोमीटर बद्दल बोलत आहेत. जो रेड असतं तर त्याबद्दल ते बोलत आहेत. हे याबद्दल हे बघा, ए एक्सेप्ट दॅट द range of the temperature that is can measure is a large spanning 40 degree Celsius to 110 degree Celsius or even larger. तर आपल्याला जे एक्सपेरिमेंट मध्ये लॅब मध्ये जे काही एक्सपेरिमेंट करतो त्यामध्ये आपल्याला थोडं जास्त प्रमाणामध्ये त्याचा जे तापमान आहे त्याचा वापर करावा लागत असतो. म्हणून त्यांनी त्याचा जो स्केल ठेवला आहे, किती ठेवला आहे? 40 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस. So, a special type of thermometer is used to measure the minimum and maximum temperature in a day. It is called the maximum minimum thermometer. आणि ते याबद्दल बोलत आहे, जो आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही आजूबाजूचे वातावरण आहे त्याबद्दल. आणि हा एक नॉर्मल कुठे भिंतीला ठेवलं तर याबद्दल आज किती तापमान आहे हे आपल्याला दर्शवून सांगू शकतं. When an hot object is kept in a contact with a cold object, they both exchange heat. तर हा जो पॅरेग्राफ आहे हे आपल्याला काय सांगत आहे की प्रत्येक जो वस्तू आहे, प्रत्येक बॉडी आहे, त्या सगळ्यांचा एक विशिष्ट तापमान आणि स्वतःच वेगळं प्रकारे रिॲक्ट करण्याची क्षमता. जसं आपण म्हटलं की प्लास्टिक लवकर गरम होत नाही, लवकर होत नाही, पण ते विरघडतं. गरम म्हणजे जसं आपण त्याला दूर ठेवलं एखाद्या अग्नीपासून किंवा हीट पासून त्याला दूर ठेवलं तर ते लवकर गरम होत नाही. त्यापेक्षा समजा आपण एखाद्या लोखंडाचा वस्तू किंवा एखादा तुकडा पकडला तर ते लवकर गरम होतं. ठीक आहे. तर हेच या पॅरेग्राफ मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा काय म्हणत आहे, व्हेन एन हॉट ऑब्जेक्ट इज केप्ट इन अ कॉन्टॅक्ट विथ अ कोल्ड ऑब्जेक्ट दे बोथ एक्सचेंज हीट. ठीक आहे. द हॉट ऑब्जेक्ट गिव्स अवे हीट व्हाईल द कोल्ड ऑब्जेक्ट ऍब्झॉर्ब्स द हीट. तर यामध्ये असं म्हणत आहे की जी काही हीट, उष्णता
ही जी आदान प्रदान आहे, सगळ्यांना माहितीये की जी गरम वस्तू आहे ती थंड होते आणि जी खूप थंड वस्तू आहे ती गरम होण्याचा प्रयत्न करत असते. जसं आईस्क्रीम बघूया, ती खूप थंडी असते, आपल्या हाताला थंडी वाटते, तर ती विरघळून आपल्या नॉर्मल टेम्परेचर मध्ये येण्याचा प्रयत्न करते. हा त्या आईस्क्रीमचा गुणधर्म झाला. पण समजा जो गरम चम्मच आहे किंवा गरम जो भांडा आहे हा थंड होण्याचा प्रयत्न करते, तर हा काय करते, जो आजूबाजूचं वातावरण आहे त्यामध्ये येण्याचा सगळ्या टेम्परेचरचा एक गुणधर्म असतं. आजूबाजूला जो नॉर्मल वातावरण आहे, जो साधारण आहे, त्यामध्ये येण्याचा सगळ्यांचा पाठपुरावा असतो. म्हणून ते काय म्हणत आहेत की द हॉट ऑब्जेक्ट गिव्स अवे हीट व्हाईल द कोल्ड ऑब्जेक्ट ऍब्झॉर्ब्स द हीट. सो टेम्परेचर ऑफ द हॉट ऑब्जेक्ट डिक्रीजेस, गरम वस्तू थंडी होते, व्हाईल द कोल्ड ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. आणि जी आईस्क्रीम आहे ती गरम होते, तर ती गरम किती होते, जे आजूबाजूचं वातावरण आहे तेवढी गरम होते. ठीक आहे. दिस मीन्स that the kinetic energy of atoms in a cold object goes on increasing. Kinetic energy of atom in a cold object goes on increasing while that in a hot object goes on a decreasing. बघा कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, जे त्यामध्ये स्वतःची जी हालचाल आहे त्यामुळे ती कायनेटिक एनर्जी निर्माण होते. म्हणून त्यांनी काय म्हटलं की जी कायनेटिक एनर्जी ऑफ ऍटम आहे, जे कोल्ड ऑब्जेक्ट मध्ये आहे, ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. का बरं? कारण ती थंड आहे, तर त्यामध्ये त्यांचा जो स्वतःची जी हालचाल आहे ती कमी आहे. पण जसं जसं ती आईस्क्रीमचं जसं तापमान वाढणार आणि ती एका नॉर्मल टेम्परेचरवर येण्याचा प्रयत्न करणार, तर त्यामध्ये प्रक्रिया वाढणार आणि ते, कारण थंड असताना त्यांच्यामध्ये हालचाल कमी असते, पण ते वाढत असल्याने त्यांच्यामध्ये हालचाल जास्त होणार, तर त्याच्यामध्ये काय होणार, कायनेटिक एनर्जी ही जास्त निर्माण होणार. म्हणून जसं खूप जास्त टेम्परेचर आहे तर त्यामध्ये कायनेटिक एनर्जी जास्त राहणार, गती, त्यांची स्वतःची जी गती आहे ती जास्त राहणार. पण ती कमी होते येणार कशी, कारण ती जास्त वरून कमीवर येत आहे, कमी टेम्परेचरवर येत आहे. सो दे गोज डिक्रीज लेवल. म्हणून ते असं म्हणत आहेत की जी काही कायनेटिक एनर्जी आहे ही डिफर करत आहे. कशामध्ये? समजा कोल्ड आहे आणि तिला गरम एका नॉर्मल टेम्परेचर येण्यासाठी काय होत आहे, ही कायनेटिक एनर्जी वाढत आहे. पण जी हॉट टेम्परेचर ऑलरेडी जास्त कायनेटिक एनर्जी आहे त्यामध्ये, तर ती नॉर्मल टेम्परेचरवर येण्याकरिता तिची जी कायनेटिक एनर्जी आहे ही लो होणार. ठीक आहे. A time comes when the average kinetic energy of atoms in both objects become equal. मग असं होणार, जसं आईस्क्रीम विरघळत आहे पण ती आता याच टेम्परेचरवर राहणार. आता ती विरघळली आहे, आता ती यापेक्षा ना थंडी होऊ शकत ना गरम होऊ शकत, जो वातावरण आहे त्याच वातावरणावरती राहणार. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की आता ती एका लेवलवर आली आहे, ती कायनेटिक एनर्जी काय म्हणत आहे, एका इक्वलवर आली आहे. ठीक आहे. विच मीन्स दॅट द टेम्परेचर बोथ ऑब्जेक्ट्स बिकम इक्वल. आजूबाजूचं वातावरण आणि ज्या ऑब्जेक्ट बद्दल आपण कन्सिडर करतो, जसं आपण म्हटलं की गरम भांड आणि आईस्क्रीम, तर हे जे आहेत हे वातावरण आणि हे गरम भांड, ह्याच्यामध्ये जो टेम्परेचर आहे काय आहे हे इक्वल आलं आहे. तर हे या पॅरेग्राफ मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हा का बरं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, बघा तुम्हाला समोरच्या जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये समजेल. स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट म्हणजे एखाद्या वस्तूची विशिष्ट हीट, विशिष्ट त्याची स्वतःची हीट. जसं त्यांनी म्हटलं की एखाद्या वस्तूला, जसं मी प्लास्टिकचं उदाहरण घेतला, आपण समजा भांड्याला बाहेरून बघा प्लास्टिक पकडून ठेवली तर प्लास्टिक गरम होत नाही, पण तो भांडा जो स्टीलचा असतं तो जास्त गरम होतं. तर स्टील जो आहे लवकर उष्णता पकडण्याची जी गुणधर्म आहे, जी क्षमता आहे, ती प्लास्टिक मध्ये कमी आहे. प्लास्टिक सुद्धा गरम होतं पण कमी प्रमाणात आणि हळू वेगळ्या. तर हेच आपल्याला हा जो स्पेसिफिक हीट हा जो कन्सेप्ट आहे हा सांगतं. तर हे जे स्पेसिफिक हीट हे प्रत्येक वस्तूची जी वेगळी वेगळी असते तर त्याबद्दल आपण पाहणार. तर हे जे नेमकं स्पेसिफिक हीट काय म्हणत आहे की
एखादा जो आपण एक अमाऊंट घेतला तर इथे ही डायरेक्ट डेफिनेशन आहे. आधी डेफिनेशन बद्दल समजून घेऊया की स्पेसिफिक हीट नेमकं काय म्हणत आहे. द स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स इज अमाउंट ऑफ अ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 युनिट मास ऑफ द सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. तर हे सरळ भाषेमध्ये असं म्हटलं तसं बघा, मी घेतला एक वस्तू घेतली किंवा पकडा पाणी घेतलं मी आणि त्याचा टेम्परेचर मला किती वाढवायचा आहे, 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचा आहे. ठीक आहे. 1 युनिट मास ऑफ वॉटर, मला त्याचा 1 डिग्री सेल्सिअसने त्याचं काय वाढवायचं आहे, टेम्परेचर वाढवायचं आहे. तर ही किती आहे ही फक्त पाण्यावर निर्भर करते. समजा मी इथं पाणी न घेता मी इथे लोखंड घेतला आणि त्या युनिट मास त्या लोखंडाच्या एवढ्या तुकड्यावर मला 1 डिग्री सेल्सिअसनी मला तापमान वाढवायचं आहे, तर किती प्रमाणात मला हीट त्याला द्यावी लागेल. होऊ शकते याला मला 10 जूल किंवा 20 जूल लागेल, पण मला पाण्यासाठी फक्त 5 जूल लागेल. तर प्रत्येक हा जो सबस्टन्स आहे, हा सबस्टन्सची स्वतःची जी स्पेसिफिक हीट आहे ही वेगळी असते. म्हणून आता परत एकदा डेफिनेशन वाचूया. काय म्हणत आहे, द स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स, बघा स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स, प्रत्येक सबस्टन्सची इज the amount of heat required to raise the temperature of unit mass of the substance by 1 degree Celsius. ठीक आहे. तर यामध्ये काय लक्षात येत आहे की प्रत्येक हा जो सबस्टन्स आहे, हा प्रत्येक सबस्टन्सला वेगळ्या प्रमाणात हीट द्यावी लागेल, जेणेकरून त्याचा 1 डिग्री सेल्सिअस हा तापमान वाढेल. तर जसं मी म्हटलं की पाण्याला मला वेगळा होऊ शकते, जास्त प्रमाणात हीट द्यावी लागत आहे, आणि स्टील आहे लोखंड, त्याला कमी प्रमाणात हीट द्यावी लागत आहे. तर हे जे आहे यासाठी आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये पण दिलं आहे की त्याचे काय कारण आहेत. तर हा जो त्याचा सिम्बॉल आहे सी, स्पेसिफिक हीट करिता सिम्बॉल वापरलेला आहे. तर स्पेसिफिक हीट साठी तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक वस्तूला स्वतःचा गरम करण्याचा आणि थंड होण्याचा स्वतःचा गुणधर्म वेगळा आहे. जसं मला सुद्धा स्वतःला गरम होण्यासाठी किती तापमान लागेल हे दुसऱ्याच्या शरीरापेक्षा वेगळं राहू शकतं. आपल्या शरीरावरून तुम्ही समजू शकता की एखाद्याला खूप गरमी होत आहे किंवा एखाद्याला खूप थंडी होत आहे. तर यावरून तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक व्यक्तीचा हा स्पेसिफिक हीट आहे हा वेगळं असतं. म्हणून इथे हा जो आहे स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स हे लक्षात ठेवायचं. आणि याचं एसआय युनिट काय दिलंय आणि ज्यूल, आणि सीजीएस मध्ये काय आहे, कॅलरीज. ठीक आहे. तर आपल्या जे पुस्तकामध्ये जे काही दिलं आहे ते सुद्धा याच सारखं आहे. तर आपण त्याबद्दल पण बघूया. पण हा जो स्पेसिफिक हीट आहे याबद्दल एक फॉर्म्युला दिला आहे. त्यामध्ये त्यांनी जसे वस्तूचा किती मास आहे आणि ते किती प्रमाणात आहे त्यावर हे अवलंबून असतं, आणि त्यामध्ये टेम्परेचर आधी किती होता आणि काही हीट दिल्यानंतर किती राहणार त्यावर हे अवलंबून असतं. म्हणून त्यांनी एक फॉर्म्युला दिला आहे, तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. तर बघा, स्पेसिफिक हीट हे कशाने डिनोट केलं जातं, क्यू, कॅपिटल क्यू. आणि हा जो एम आहे हे आहे मास ऑफ अ सबस्टन्स जे जसं बॉडी म्हटलं, एखादी वस्तू घेतली तर त्या सबस्टन्सला एम आहे, आणि हे आपण सी काढणार आहोत. स्पेसिफिक ही वेगळी, सगळ्यांची वेगळी विशिष्ट आहे. त्यासाठी आपल्याला एक त्यांनी टेबल दिला आहे प्रत्येकाच्या स्पेसिफिक हीट साठी, जसं गोल्ड म्हणा किंवा लोखंड म्हणा, त्यासाठी त्यांनी एक रकाना दिलेला आहे. आणि हा जो टी आहे, टी एफ, तर यासाठी त्यांनी काय म्हटलं आहे बघा, टी एफ म्हणजे फायनल टेम्परेचर. फायनल टेम्परेचर म्हणजे काय, जसं इनिशियल टेम्परेचर, इनिशियल म्हणजे सुरुवातीला, जसं आपण एखादी प्रक्रिया करत आहोत, आपण जसं पाण्याचा आपल्याला स्पेसिफिक टेम्परेचर किंवा किती प्रमाणात पाणी आहे त्याचा आपल्याला बघायचं आहे, स्पेसिफिक हीट बघायची आहे, तर आपण आधी पाण्याचं तापमान मोजणार, त्याला काय म्हणणार आपण, इनिशियल टेम्परेचर. आणि हे कमी राहणार. जसं आता समजा पाण्याचं तापमान असेल 25 डिग्री सेल्सिअस काही असेल, तर त्याला गरम केल्यानंतर होऊ शकते 80-85 पर्यंत जाणार, तर त्याला आपण काय म्हणणार, टी एफ, फायनल टेम्परेचर. आणि हा जो टी एफ आहे हे आधी राहणार. तर आपण ह्या फॉर्म्युलाला कसं वाचणार,
तर फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. आणि हे का बरं? का बरं? तर आपण हा जो रकाना आहे ना, हा जो ब्रॅकेट आहे, ह्याला काय म्हणतो आपण? चेंज इन टेम्परेचर. काय? चेंज इन टेम्परेचर, याला डेल्टा टी असं म्हणतात. तर हा जो चेंज इन टेम्परेचर आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी नेहमी चेंज इन टेम्परेचर काय? तर जो फायनल टेम्परेचर आहे हा सुरुवातीला राहणार आणि जो इनिशियल टेम्परेचर आहे हा मायनस त्याच्यामध्ये आपण कमी करणार. तर हा जो चेंज इन टेम्परेचर आहे हे दाखवण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आपण आपल्या जे पुस्तकामध्ये जे काही दिलं आहे ते सुद्धा बघूया. पण आधी हा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून जे आता समोर आपल्या समोर जी काही उदाहरणं आहेत ती येणार, तर त्यामध्ये आपल्याला यासाठी लक्षात राहणार. तर हे बघा काय म्हणत आहे की हायर स्पेसिफिक हीट नीड्स मोर हीट टू वॉर्म अप. यामध्ये स्पेसिफिक हीट हा जो म्हणत आहे, आणि इथे मी एक्झाम्पल दिला आहे वॉटरच्या, तर आपला जो रकाना आहे त्यामध्ये सुद्धा दिलेला आहे की जसं जी स्पेसिफिक हीट आहे ही काय दाखवत आहे? ही क्षमता दाखवत आहे. तुम्ही बघितलं असेल बघा की पाणी जे आहे ते हळू गरम होतं, आणि जी वस्तू हळू गरम होते ना ती हळू थंडी सुद्धा होते. आणि जी वस्तू जास्त स्पीडने गरम होते, जसं स्टील म्हणा किंवा कोणतं एखादं मेटल म्हणा, लोखंड म्हणा, तर ह्या ज्या वस्तू आहेत लवकर गरम होतात. त्याला तुम्ही त्या हीट वर सुद्धा नाही ठेवलं, एक जळत्या भागावर सुद्धा नाही ठेवलं, त्याला दूर सुद्धा ठेवलं, जसं बघा चम्मच, भाजीमध्ये ठेवलेला चम्मच सुद्धा गरम होतं. त्यासारखं त्याची जी हीट आहे, स्पेसिफिक हीट आहे, ही कमी असते. म्हणून तुम्हाला काय म्हटलं आहे इथे की ज्याची हीट, ज्याची जी क्षमता आहे लवकर गरम होण्याची किंवा कमी गरम होण्याची, हे काय ठरवतं? त्याचा व्हॅल्यू ठरवत आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे? हायर स्पेसिफिक हीट कशाची आहे? वॉटरची. आणि याला किती वेळ लागत आहे, ठीक आहे. त्यासारखं लोअर स्पेसिफिक हीट कशाची आहे? इथे मेटल, कॉपर, आणि हे लवकर गरम होतं. Each substance has a different specific heat. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं each substance has a different specific heat. हे लक्षात ठेवायचं. आपण आपल्या जे पुस्तकामध्ये आहे ते परत एकदा बघूया, ठीक आहे. तर सेम आहे, फक्त तुम्हाला एकदा लक्षात राहावं म्हणून इथे वाचूया स्पेसिफिक हीट बद्दल. आपण समोरच्या भागाकडे जाऊया. तर स्पेसिफिक हीट मध्ये काय म्हणत आहे? Specific heat of an object is the amount of heat required to increase the temperature of unit mass of that substance through 1 degree. तर हे जे म्हणताना काय म्हणत आहे, ही डेफिनेशन आहे स्पेसिफिक हीटची, की एखाद्या वस्तूचा तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्याकरिता द्यावी लागणारी हीट किती आहे ते म्हणजे स्पेसिफिक हीट, ठीक आहे. This is represented by the symbol C. This is small c. आणि याचा SI युनिट काय म्हटलं आपण? जूल आहे. आणि CGS मध्ये आपण याला कॅलरीज मध्ये म्हणतो. Suppose Q amount of heat is required to increase the temperature of an object of a mass m. Specific heat is C. From T1 Ti to Tf, this amount depends on the mass and specific heat of the substance as well. तर एखाद्या वस्तूला किती प्रमाणात हीट द्यावी लागत आहे, नक्कीच किती अमाऊंट आहे. समजा कमी पाणी असेल तर त्याला कमी प्रमाणात हीट द्यावी लागेल आणि ते लवकर गरम होणार. समजा जास्त पाणी असेल तर त्याला जास्त अमाऊंट मध्ये हीट द्यावी लागेल. सो डिपेंड्स कशावर करत आहे? मास आणि स्पेसिफिक हीट. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये काय कशावर डिपेंड करत आहे? मास, की आपण त्या वस्तूचा किती मास घेतला आहे, आणि त्यामध्ये स्पेसिफिक हीट. जसं बघा स्पेसिफिक हीट साठी त्यांनी इथे तुम्हाला हा जो रकान्यामध्ये अल्युमिनियम दिला आहे, हे सगळे काय आहेत? हे सगळे काय आहेत? तर हे ऍटम्स आहेत. जसं मी पाण्याबद्दल जसं बोलले, जसं बघा इथे पाण्याबद्दल, तर हा सुद्धा एक एलिमेंट आहे आपल्या पृथ्वीवर असलेला. तर हे सगळे एलिमेंट्स आहेत आपल्या पृथ्वीवर असलेले. अल्युमिनियम आहे, आयरन आहे, कॉपर आहे, मर्क्युरी, गोल्ड. तर या सगळ्यांचे काय आहे? स्पेसिफिक हीट वेगळी वेगळी आहे, ठीक आहे.
त्याचसाठी म्हणून तर आपल्याला समजा स्पेसिफिक हीट माहिती असेल तर आपण काय करणार, ते सरळ या फॉर्म्युलामध्ये सी ठेवणार. फायनल टेम्परेचर किती आहे आपण काढलं, मोजलं, तर आपल्याला डायरेक्ट त्याची काय आहे ही व्हॅल्यू मिळेल, हीट. ठीक आहे. Different substances have different specific heat. We are going to learn more about in future classes. त्याबद्दल आपण नंतर पाहणार, पण सध्या तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक वस्तूची स्वतःची वेगळी स्पेसिफिक हीट असते. ठीक आहे. तर हे जे असतं ना, हे जे तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले आहेत, जास्त लक्षात नाही ठेवलं तरी तुम्हाला फॉर्म्युलामध्ये दिलेले असतात आणि जे क्वेश्चन विचारतात त्यामध्ये दिलेले असतात, पण एक वॉटर म्हणून स्पेसिफिक लक्षात ठेवा, कारण पाण्याबद्दल सहसा एक्झाम्पल्स जास्त विचारले जातात. सो 1.0 लक्षात ठेवा. त्यासमोर आपण काय पाहणार आहोत, कॅलोरीमीटर. आय होप तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल, आणि नसेल लक्षात आलं तरी मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर कॅलोरीमीटर जे आहे तर हे कशाकरिता वापरलं जातं, हीट. तर आतापर्यंत आपण टेम्परेचर करिता जे यंत्रणा आहेत त्याबद्दल बघत होतो. तर आता आपण काय पाहणार, हीट बद्दल. तर हे जे आहे, या अगोदर आपण जी पीपीटी आहे त्याबद्दल बघूया, त्यामध्ये काय दिलं आहे ते बघूया. कारण हा जो हीट आहे, हीटचा जो मोजमाप यंत्र आहे त्याबद्दल आपण समजा बघितलं, आणि त्याच्या काय काय वापर किंवा काय म्हणता येईल, कसं त्याचं हीट मोजता येतं त्यासाठी आपण एकदा बघूया. पण मला वाटतं त्या अगोदर एक न्यूमरिकल्स आहेत, आपले जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते एकदा बघूया, जेणेकरून आपण आतापर्यंत ही जी हीट टेम्परेचर बद्दल जे बोलत होतो आधी ते क्लिअर होणार. तर म्हणून आपण आधी याबद्दल बघूया की जे पुस्तकामध्ये जो सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत, पण हे नेमकं असे का बरं दिले आहेत त्याबद्दल बघूया. तर त्यांनी काय म्हटलं आहे की हाऊ मच विल द टेम्परेचर ऑफ 68 डिग्री फॅरेनहाइट इन सेल्सिअस अँड केल्विन. तर त्यांचं असं म्हणणं आहे की समजा फॅरेनहाइट मध्ये 68 डिग्री एक टेम्परेचरची त्यांनी व्हॅल्यू दिली आहे, तर ही सेल्सिअस आणि केल्विन मध्ये किती राहणार. तो तुम्हाला हे सांगण्यासाठी, आणि सगळ्यांना मी मागे सांगितलं होतं की जे उदाहरणं आहेत हे सोडवण्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक प्रकारचे जे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी वापरायचं आहे की गिवन काय दिलं आहे. जसं बघा, त्यांनी हा तुम्हाला आपल्या बुक मध्ये लिहित असताना तुम्हाला असं लिहायचं आहे प्रॉपर मार्क्स करिता. तर क्वेश्चन समजा दिला आहे की हाऊ मच विल द टेम्परेचर ऑफ 68 डिग्री फॅरेनहाइट इन सेल्सिअस अँड केल्विन. सो तर याचा काय अर्थ आहे की समजा 68 फॅरेनहाइट किती कशामध्ये राहणार, सेल्सिअस आणि केल्विन मध्ये काय राहणार. तर आपल्याला गिवन काय आहे, फॅरेनहाइट 68 डिग्री सेल्सिअस, आणि क्वेश्चन मार्क काय आहे, सेल्सिअस आणि केल्विन. सो हे प्रॉपर लिहायचं, गिवन मध्ये काय दिलेलं आहे आणि त्याचं टेम्परेचर सेल्सिअस, क्वेश्चन मार्क प्रॉपर, गिवन नंतर मग काय फॉर्म्युला लिहायचा. आणि फॉर्म्युला माहिती आहे जे मी तुम्हाला सांगितलं, फॉर्म्युला काय आहे, F-32 डिवायडेड बाय 9 आणि इक्वल्स टू C इक्वल्स टू 5. हे तुम्हाला पीपीटी मध्ये मला ठेवता आलं नाही, पण मी पुस्तकामध्ये परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न करते आहे की हा जो फॉर्म्युला आहे हा प्रॉपर असा आपण फॉर्म्युला वापरला आहे. बघा, हा पहिला फॉर्म्युला जो आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, पहिला क्वेश्चन ज्यामध्ये दिलेलं होतं, बघा हा फॉर्म्युला सेम घेतला आहे. ठीक आहे. तर याच फॉर्म्युलावरून आपण हा जो आजचा प्रश्न आहे हा सोडवणार. आपल्या पुस्तकामध्ये जसं दिलं आहे तसंच, फक्त त्याला सोडवताना त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत. तर यामध्ये बघा, एफच्या ठिकाणी त्यांनी 68 ठेवलं आहे, कारण त्यांनी गिवन मध्ये काय दिलं होतं, एफ इक्वल्स टू काय म्हटलं, 68 डिग्री सेल्सिअस. सो त्यांनी 68 डिग्री सेल्सिअस ठेवलं आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला झाला. आता त्याला यांनी सॉल्व्ह केलेला आहे का, हा फॉर्म्युला इथे यांनी सॉल्व्ह केला आहे, 68 - 32 36. ठीक आहे. आता सी ची जी व्हॅल्यू आहे त्यांनी एका बाजूला घेतली, सेल्सिअस. आपल्याला सेल्सिअस काढायचा आहे, आपल्याला क्वेश्चन मार्क सेल्सिअस मध्ये, म्हणून त्यांनी सी ला त्यांनी बाजूला घेतलं, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये त्यांनी काय केलं, 36 मल्टिप्लाइड बाय 5, बरोबर, आणि 9 ला हा इथे ठेवला डिनॉमिनेटर मध्ये.
ठीक आहे. आणि याची काय व्हॅल्यू आली आहे 20 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ काय आहे, सेल्सिअसची व्हॅल्यू काय आली आहे 20 डिग्री सेल्सिअस. आतापर्यंत आपल्याला काय काय मिळालं आहे, सेल्सिअसची व्हॅल्यू मिळाली आहे. फॅरेनहाइट वरून आपण सेल्सिअसची व्हॅल्यू काढली. आता काय राहिलं, केल्विन. आणि केल्विनचा फॉर्म्युला काय दिला होता त्यांनी, काय म्हटलं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत आहे, K इक्वल्स टू सेल्सिअस प्लस 273.15. तुम्हाला परत आपल्या पुस्तकामध्ये एकदा दाखवते, तुम्हाला लक्षात येणार की हा जो फॉर्म्युला आहे आपल्या पुस्तकामधूनच दिलेला आहे. तर हे बघा दिसत आहे, हा दुसरा फॉर्म्युला आहे. हा सेम फॉर्म्युला आहे, आपण केल्विनची व्हॅल्यू काढण्याकरिता आपण हा फॉर्म्युला वापरत आहोत. तर ते ठेवलेला आहे आणि त्यानंतर हा त्यांनी सॉल्व्ह केला आहे. बघा, K इक्वल्स टू C प्लस 273.15 एवढी व्हॅल्यू आली आहे हे केल्विन मध्ये. आणि त्यानंतर हा असा फॉर्म्युला लिहायचा त्याला प्रॉपर, आणि ह्याला जो फायनल आन्सर आहे ह्याला ब्रॅकेट करायचं. टेम्परेचर इन सेल्सिअस विच इज 20 डिग्री सेल्सिअस and temperature in Kelvin 293.15 Kelvin. So हा स्टेप वाइज हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा तरीका आहे. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा ऍट व्हॉट टेम्परेचर विल द व्हॅल्यू विल बी द सेम इन सेल्सिअस अँड फॅरेनहाइट. जसं तुम्हाला माहिती आहे, फॅरेनहाइट आणि सेल्सिअस करता वेगळ्या वेगळ्या आकड्यामध्ये त्याचं फ्रीजिंग पॉइंट आहे, मेल्टिंग पॉइंट आहे. म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की सेल्सिअस आणि फॅरेनहाइट अशा कोणत्या आकड्यावर, सारख्या आकड्यावर राहणार, त्यांचा असा कोणता आकडा आहे ज्यामध्ये त्यांचं टेम्परेचर सारखं राहणार. म्हणून त्यांनी काय म्हटलं, इफ टेम्परेचर इन सेल्सिअस देन टेम्परेचर इन फॅरेनहाइट इज F इक्वल्स टू C. ठीक आहे. तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सगळ्यात अगोदर प्रश्न समजला ना तर आपल्याला गिव्हन आणि फॉर्म्युला लगेच लक्षात येतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं की F इक्वल्स टू C. का बरं, कारण त्यामध्ये सेम आहे टेम्परेचर. मग याला सॉल्व्ह करताना त्यांनी काय फॉर्म्युला वापरला, सेम. बघा, F इक्वल्स F मायनस 32 डिवायडेड बाय 9, सेम फॉर्म्युला. तर त्यांनी काय म्हटलं की F इक्वल्स टू C. त्यांनी म्हटलं की फॅरेनहाइट आणि सेल्सिअस हा सारखा आहे, म्हणून आपण फॅरेनहाइटच्या ठिकाणी काय ठेवलं आहे, सेल्सिअस ठेवलं आहे. ठीक आहे. बघा, यामध्ये F च्या ठिकाणी काय ठेवलं आहे, सेल्सिअस. आता आपण याला सॉल्व्ह करणार. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय येत आहे की सेल्सिअस हा जो त्यांनी हा 32 आहे याला 9 ला या साईडला घेऊन गेले आहे किंवा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. तर यामध्ये याची व्हॅल्यू येत आहे 5C. बघा, यांनी C 32 इथे 165 याला मल्टिप्लाय केला आहे. 5 मल्टिप्लाय 5C आणि हा 32 मल्टिप्लाइड बाय 160, 32 मल्टिप्लाइड बाय 5 विच इज आन्सर 160 आणि इथे 9C. ठीक आहे. आता आपल्याला सेल्सिअस मध्ये पाहिजे आहे म्हणून आपण ह्याला हे जे C आहेत त्याला या साईडला घेऊन गेलो आणि आन्सर 160 ला, कारण आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, C ची, सेल्सिअस. म्हणून आपण त्याला सॉल्व्ह केलेला आहे. आणि यामध्ये C 5C मायनस 9C काय राहणार, मायनस 4C सेल्सिअस. आणि हा जो त्याला जो मायनस 4 आहे हा कशामध्ये जाणार, हा डिनॉमिनेटर मध्ये जाणार. समजा C ची व्हॅल्यू पाहिजे आहे तर हा जो मायनस 4 आहे हा राईट साईडला डिनॉमिनेटर मध्ये गेला आणि त्याची व्हॅल्यू काय आली, मायनस 40. म्हणजे काय म्हणत आहे की सेल्सिअसची व्हॅल्यू काय आली आहे, at minus 40 degree Celsius, the temperature is the same in Celsius and Fahrenheit. तर अशा प्रकारे हा जो फायनल आन्सर आहे याला तुम्ही ब्रॅकेट करायचं. हे तुम्हाला सॉल्व्ह करत असताना प्रॉपर या वे मध्ये तुमचे जे न्यूमेरिकल्स आहेत असं लिहायचे. आणि यानंतर सुद्धा जे न्यूमेरिकल्स आहेत या प्रकारे आपण सॉल्व्ह करणार. तर आपण काय पाहणार आता, कॅलोरीमीटर. सो हे जे कॅलोरीमीटर आहे, जसं आपण थर्मोमीटर, बघा इथे लिहिले मी, प्रॉपर लिहून ठेवलेलं आहे की थर्मोमीटर जसं टेम्परेचर मोजतं तसं हे हीट मोजतं. जसं एखाद्या वस्तू किती गरम आहे किंवा
किती थंडी आहे हे थर्मोमीटर मोजत असतं, पण त्याच्यामध्ये हीट किती आहे आणि त्या हीट जसं आदान प्रदान करत आहे, थंड वस्तू गरम होत आहे, गरम वस्तू थंडी होत आहे, तर हा जो आदान प्रदान आहे किती झाला हे मोजण्यासाठी आपण कॅलरीमीटर याचा वापर करतो. म्हणून हा जो कॅलरीमीटर आहे हे आपण आजच्या याच्यामध्ये पाहणार. तर ही जी आकृती आहे ही आपल्या पुस्तकामध्येच आहे, म्हणून इथे आधी समजून घ्या, मग आपण पुस्तकामध्ये एकदा लक्ष घालणार. तर बघा, यामध्ये सुद्धा थर्मोमीटरचा वापर केला आहे. का बरं? तर आपल्याला तापमान तर पाहिजेच आहे, किती वस्तू थंडी आहे किती किंवा किती गरम आहे, त्याकरिता थर्मोमीटर वापरलेला आहे. आणि हा जो स्टरर आहे वस्तूला हलवण्याकरिता, की आतमध्ये जी वस्तू घातलेली आहे, महत्वाचं म्हणजे यामध्ये एक बंद वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, की ज्यामध्ये बाहेरच्या जो तापमान आहे किंवा बाहेरचा जो काही टेम्परेचर आहे त्याचा परिणाम आतमध्ये नको व्हायला, आणि आतमधला जो काही टेम्परेचर, जे काही आदान प्रदान होत आहे हीट आणि त्यामध्ये वस्तूमध्ये, तर हा बाहेर नको जायला, म्हणून हा एक बनवण्याचा प्रयत्न केला आहे हा एक्सपेरिमेंट मध्ये. म्हणून त्यांनी बघा प्रॉपर आउटर वेसल ही बनवलेली आहे. ह्याला म्हणा कडेकोट बंदोबस्त. त्यांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे की यामधून हीट बाहेर गेली नको पाहिजे आणि बाहेरची हीट आतमध्ये नाही आली पाहिजे. म्हणून त्यांनी काय घातलं आहे, आउटर वेसल, एअर कॅव्हिटी. एअर कॅव्हिटी म्हणजे आदान प्रदान नेमकं कुठून होणार, कसं होणार, त्यासाठी त्यांनी एक हवा ठेवून जाण्याकरिता आणि किती प्रमाणात आहे हीट आदान प्रदान झाली आहे त्यासाठी त्यांनी ही एक एअर कॅव्हिटी म्हणून ठेवली आहे. आणि हा इनर वेसल आहे. इनर वेसल म्हणजे हा जो बाहेरची जी वस्तू आहे, जसं तुम्ही थर्मास फ्लास्क बघितला असेल, तुमची बॉटल असते किंवा थर्मास ज्यामध्ये आपण चहा ठेवतो, गरम वस्तू एखादी ठेवतो, त्यासारखंच हे काम करतं, बट हे थोडं मोठ्या प्रमाणामध्ये. तर हा जो आतमधला जो कंटेनर आहे सहसा कॉपरचं वापरतात. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलं आहे की कॉपरचं वापरतात. आणि कॉपर अशी वस्तू आहे जी आपल्या लाईट मध्ये सुद्धा, करंट फ्लो साठी सुद्धा आपण वापर करतो. तर याचं काय आहे की हे ऍब्झॉर्ब लवकर करतं एखादी वस्तू, म्हणून कॉपर वापरलं जातं. तर काय आहे परत यामध्ये इनर वेसल आहे, हीट रेझिस्टंट रिंग आहे. म्हणजे ही जी काही आदान प्रदान झालेली जी हीट आहे ती बाहेर नको जायला, म्हणून त्यांनी एक स्लिड लावलेली आहे, ती आहे. आणि ही परत यावर वरती जो बाहेरचा आउटर वेसल आहे त्यावर सुद्धा एक हीट रेझिस्टंट लीड ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सो हा जो कॅलरीमीटरचा जो डायग्राम आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एकदा दोनदा तुम्ही काढून बघितलं ना, तुम्हाला लक्षात राहणार, होऊ शकते एक्झाम मध्ये येणार, म्हणून एकदा काढून बघा. हा जो डायग्राम आहे इझी आहे, फक्त आउटर वेसल, इनर वेसल आणि त्यामध्ये असलेलं थर्मोमीटर तापमान मोजण्याकरिता, आणि स्टरर जी आपण वस्तू घालणार, गरम किंवा थंडी वस्तू जी काही आपण वापरणार आता या एक्सपेरिमेंट मध्ये, गरम वस्तू किंवा थंड वस्तू, पाणी, त्यासाठी हा स्टरर आहे की नेमकं त्यांचं तापमान इव्हन आलं पाहिजे, इक्वल मध्ये आलं पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. तर हाऊ इट वर्क, जसं मी म्हटलं की हॉट ऑब्जेक्ट इन वॉटर, ऑब्जेक्ट लुजेस हीट, वॉटर कॅलरीमीटर गेन हीट, ऑल रीच सेम फायनल टेम्परेचर. तर आज मला नाही वाटत की हे आज पूर्ण होणार, पण हे कसं काम करतं आज आपण हे पाहूया की हे नेमकं कसं काम करत आहे, की किती प्रमाणात हीट लूज झाली आहे किंवा कोणाची हीट वाढलेली आहे. आपल्याला माहिती असतं की आपण समजा एखादा गरम वस्तू ठेवत आहोत तर आपण त्याचं आधी टेम्परेचर मोजलेलं आहे आणि आपण ते पाण्यामध्ये घातल्यानंतर, इथे घातल्यानंतर त्याचा तापमान किती कमी झाला. मग समजा या गरम वस्तूचं तापमान कमी झाला तर मग ह्या पाण्याने किती प्रमाणात त्या वस्तूमधून तापमान स्वतःमध्ये खेचून घेतला आणि त्या पाण्याने स्वतःचं तापमान किती वाढवला. तर हे असं काम करतं, ते जे आदान प्रदान आहे त्याचबद्दल हे काम करत आहे. तर सध्याच्या पुरतं आज क्लासमध्ये हे पूर्ण होणार नाही, पण एवढं लक्षात ठेवा की आज आपण ह्याची कॅलरीमीटर, ह्याची ह्याचा जो मोजमाप किंवा हे जे एक्सपेरिमेंट आपण जे पाहत आहोत त्याबद्दल आपण आज बघितलं. तर पुढच्या क्लासमध्ये हे कसं काम करत आहे आणि त्याचे जे न्यूमरिकल्स, त्याचा जो फॉर्म्युला आहे ते आपण पाहणार, आणि त्याच्यानंतर न्यूमरिकल्स सुद्धा आहेत ते पाहणार. ठीक आहे. तर
आजच्या क्लासमध्ये काही प्रश्न असल्यास मला सांगा आजच्या क्लासमध्ये. ठीक आहे, तर आजकरिता एवढं. बाय.